बाजू मोजा आणि नाव सांगा. गणिताचा हा खेळ मराठी लेक्चरवालीसोबत खेळा. चला सोडवूया सराव संच 37 एकदम सोप्या भाषेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण चौकोन समजून घेतला. आज आपण पाहणार आहोत, जर बाजूंची संख्या वाढली तर त्या आकृतीला काय म्हणतात. सराव संच 37मध्ये आपल्याला हेच शिकायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही प्रश्न आहे ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितले, आकृतीचे निरीक्षण करा आणि आपल्याला काय करायचं ते त्यांची नावे लिहायचेत. आता बघा, जी काही पहिली आकृती आहे ह्या आकृतीमध्ये आपल्याला किती बाजू दिसतात आहे, तर बाजू मोजूया. बघा, ही आहे 1, ही 2, ही 3, ही 4 आणि ही आहे 5. आता बघा, ज्या काही आकृतीला काय आहेत रे, 5 बाजू आहेत. 5 म्हणजेच काय रे, त्याला आपण पंचकोन काय म्हणतो रे. ज्या आकृतीला 5 बाजू आहेत त्या आकृतीला आपण काय म्हणतो रे, पंचकोन असे म्हणतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. पंच म्हणजेच काय, 5, जसा आपला पंचप्राण किंवा पंचामृत. त्यानंतर जी काही दुसरी आकृती आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये किती बाजू आहेत रे, तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6. जी काही 6 बाजू असलेली बंदिस्त आकृती आहे तिला आपण काय म्हणतो रे, षटकोन. काय म्हणतो आपण तिला, षटकोन. लक्षात आलं का. म्हणजेच त्या आकृतीला 6 कोण आहेत. षट म्हणजे काय रे, 6. क्रिकेटमध्ये मारतो तो षटकार आठवा आणि आकृतीला नाव लगेच देऊन टाका. त्यानंतर जी काही पुढील आकृती आहे ह्या आकृतीला किती बाजू आहेत रे, तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता किती आहेत रे, 7. म्हणून ह्या आकृतीला काय म्हणायचे बघा, सप्तकोन. काय म्हणायचे बघा विद्यार्थी मित्रांनो, सप्तकोन. सप्त म्हणजे काय रे, 7, जसे 7 सूर किंवा सप्तरंग. त्यानंतर पुढील आकृती आहे बघा, तिला किती बाजू आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ह्या आकृतीला 8 बाजू आहेत म्हणून ह्याला काय म्हणायचे बघा, अष्टकोन. काय म्हणायचे बघा, अष्टकोन. अष्ट म्हणजे काय, 8, जसे अष्टविनायक किंवा अष्टपैलू. आता बघा मुलांनो, बहुभुजाकृतीमध्ये जेवढा बाजू असतात तेवढेच काय असतात रे, कोण असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 37 किती सोपा होता ना. आता तुम्हाला कोणत्याही आकृतीचे नाव तिच्या बाजू पाहून चटकन सांगता येईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील ग्रुपवर नक्की शेअर करा. बाजू वाढल्या तर कधी गडबडू नका, कारण मराठी लेक्चरवाली आहे सोबतीला. गणितात कधीच मागे पडू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.